सारणाने गच्च भरलेली, टम्म फुगलेली, एकसारख्या रंगाची, अगदी खुसखुशीत अशी ही करंजी बनून तयार झालेली आहे. नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. अर्धा किलो रवा मैदा आणि 1 किलो सारणाची ही करंजी अतिशय झटपट कशी करायची ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ही करंजी अगदी संपेपर्यंत अतिशय खुसखुशीत राहते. यासाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. तर चला मग ही मस्त अशी करंजी बनवायला सुरुवात करूयात. तर यासाठी इथे मी 400 ग्रॅम हा मैदा घेतलेला आहे. मैदा चाळून घेतलेला आहे. वाटीने 4 वाटी हा मैदा घेतलेला आहे आणि इथे 1 वाटी यामध्ये मी रवा घालते आणि वजनामध्ये हा 100 ग्रॅम रवा मी घेतलेला आहे. रवा अगदी बारीक आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे करंजी अगदी खुसखुशीत होण्यासाठी महत्त्वाच्या 3 गोष्टी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजे हा रवा. रवा घातल्यामुळे करंजी अगदी शेवटपर्यंत मस्त खुसखुशीत राहते. तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर छोटा पाव चमचा मीठ यामध्ये मी घातलेला आहे. तर इथे तुपाचा अजिबात वापर न करता आपण तेलाचं मोहन घालणार आहोत आणि हे तेल वजनामध्ये मी साधारण 65 ते 70 ग्रॅम घेतलेलं आहे आणि वाटीने म्हणाल तर साधारण पाऊण वाटी हे तेल मी घेतलेलं आहे. तर या तेलाचं अगदी कडकडीत मोहन आपण यामध्ये घालणार आहोत. तर करंजी खुसखुशीत होण्यासाठीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कडकडीत तेलाचं मोहन. यामुळे करंजी अगदी खुसखुशीत होते. तर हे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे सगळं साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते सगळं तेल या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे. सगळं तेल घातल्यानंतर चमचाने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच आपण हे तेल या मैद्याला आणि रव्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. घातलेलं कडकडीत तेलाचं मोहन या मैद्याला आणि रव्याला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर हा मैदा आणि रवा तुम्ही बघू शकता अगदी हलका फुलका दिसत आहे आणि या पिठाचा असा मुटका केला की व्यवस्थित मुटका होत आहे. म्हणजे तेलाचं मोहन यामध्ये अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे. अगदी खुसखुशीत अशी करंजी यापासून बनणार आहे. तर ही करंजी अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे पिठी साखर. तर इथे 2 चमचे पिठी साखर आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे. यामुळे करंजीचं आवरण मस्त चवीचं होतं आणि या पिठी साखरेमुळे करंजीचं आवरण अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतं. त्याचबरोबर करंजीला रंगसुद्धा अगदी एकसारखा मस्त येतो. तर आता ही घातलेली पिठी साखरसुद्धा या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता थोडं पाणी घालत आपल्याला याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पीठ आपल्याला पुरीच्या पिठासारखं छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आणि अगदी हलकंसं मऊसूद असलं पाहिजे. तर इथे थोडं पाणी टाकून हा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे. पण हा गोळा अगदी हलकासा सॉफ्टसुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकताय हे असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर 2 ते 2.5 तास तुम्ही हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं तरी चालेल. तर हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून झाकून याला ठेवून देते. तर याच्यावरती झाकण लावून हे पीठ मी मुरण्यासाठी ठेवून देते आणि तोपर्यंत आपण सारण बनवूयात. अर्धा किलो रवा आणि मैद्याच्या पिठासाठी 1 किलोचं सारण मी बनवणार आहे. यासाठी 200 ग्रॅम इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. 250 ग्रॅम इथे मी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. यानंतर पिठी साखर इथे मी 450 ग्रॅम घेतलेली आहे. तर तुम्हाला यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखर थोडीशी वाढवू शकताय. कमी गोड आवडत असेल तर साखर थोडीशी कमी केला तरी चालेल. यानंतर इथे मी थोडेसे काजू बदामचे काप घेतलेले आहे. त्याचबरोबर तीळ घेतलेली आहे आणि खसखस घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य मिळून मी साधारण 100 ग्रॅम घेतलेलं आहे. तर या सगळ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय किंवा तुम्हाला याच्यातील एखादं साहित्य घालायचं नसेल नाही घातलं तरी चालू शकतं. तर इथे मी अर्धा किलो रवा मैद्याच्या पिठासाठी 1 किलोचं सारण बनवत आहे. तर जास्त प्रमाणात मी सारण वापरणार आहे. तुम्हाला थोडंसं कमी घालायचं असेल तर या घेतलेल्या साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी करून घ्या. तर आता सगळ्यात आधी या कढईमध्ये मी चमचाभर तूप घातलेलं आहे आणि आता हा रवा आपण भाजून घेऊयात. तर हा रवा आपल्याला अगदी हलक्याशा रंगावरती मस्त असा खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर हा रवा थोडासा भाजल्यानंतर आणखीन 1 चमचा तूप यामध्ये मी घातलेला आहे आणि खमंग सुवास येईपर्यंत आणि अगदी हलक्याशा रंगावरती हा रवा मी भाजून घेतलेला आहे. रवा छान भाजलेला आहे. हा काढून घेते. पुन्हा एकदा कढईमध्ये चमचाभर तूप घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे हे काजू बदामचे काप घेतले होते हे घालायचे आहेत. तर हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तीळ आणि खसखस घालून ही सुद्धा हलकीशी परतून घ्यायची आहे.
तर हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे आपल्याला हे घेतलेलं खोबरंसुद्धा यामध्येच घालायचं आहे आणि हे खोबरंसुद्धा अगदी 2 मिनिट आपण परतून घेणार आहोत। गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच एक 2 मिनिट हे खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, नाहीतर खोबरं आपलं खाली लागू शकतं किंवा करपू शकतं। तर इथे अगदी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटे हे खोबरं मी छान परतून घेतलेलं आहे। खमंग असं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे। तर आता गॅस मी बंद करते आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर हे खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि भाजून घेतलेला रवासुद्धा अगदी छान थंड झालेला आहे। तर आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्येच घेतलेली सगळी पिठी साखर मी घालते। तर माझ्या गोडाच्या आवडीप्रमाणे ही पिठी साखर मी मोजून घेतलेली आहे। तर ही सगळी मी वापरते, पण तुम्हाला जर याचा अंदाज नसेल तर तुमच्या गोडाच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखर थोडी थोडी टाकून मिक्स करत गरजेनुसार घातला तरी चालेल। तर आता याच्यामध्ये मी चमचाभर वेलदोड्याची पावडर घालते आणि याच्यामध्येच थोडीशी जायफळ मी खिसून घालते। तर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। तर आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर घातलेलं सगळंच साहित्य व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। सारण तयार आहे, हे बाजूला ठेवूयात। आणि जे मी पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं, तर इथे मी साधारण 1.5 ते 2 तासासाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं। अगदी छान यामध्ये रवा मुरलेला आहे, पीठसुद्धा अगदी छान सॉफ्ट झालेलं आहे। तर आता हे पीठ पुन्हा एकदा 1 मिनिटभर आपण मळून घेऊयात। तर या पिठाला अगदी मिनिटभर मळून घेतल्यानंतर अगदी सॉफ्ट असा याचा गोळा बनून तयार झालेला आहे। तर अगदी परफेक्ट असं हे पीठ आपलं बनून तयार झालेलं आहे। यापासून अगदी परफेक्ट खुसखुशीत अशा करंज्या बनून तयार होतात। तर आता याच्यातील एक छोटा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि याचे आपण आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। तर यासाठी अशी मी एक लाटी बनवलेली आहे आणि चाकूच्या साहाय्याने 1 बोटाच्या अंतरावर हे कट करून घेते आणि हे अशा पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर हे गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे बनवू शकताय। तर हे काही बनवलेले गोळे आणि हे राहिलेले शिल्लक पीठ आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। तर ही करंजी अगदी झटपट आपण बनवणार आहोत, त्यासाठी इथे आपल्याला असा एक डबा घ्यायचा आहे। तर तुम्हाला करंजी केवढी लहान किंवा मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही असा डबा घेऊ शकता। तर इथे मी मध्यम आकाराचा हा डबा घेतलेला आहे। तर असा काठाचा डबा आपल्याला इथे घ्यायचा आहे। त्याचबरोबर एखादं स्वच्छ कापड किंवा रुमाल आपल्याला इथे या डब्याला अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे। तर या डब्याच्या वरच्या बाजूचं हे कापड थोडंसं ओढून आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि हा जास्तीचा जो रुमाल आहे तो आपल्याला दुसऱ्या बाजूला बांधून व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे। तर हा रुमाल व्यवस्थित बांधून मी पॅक केलेला आहे। तर आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे आपण जे गोळे बनवून ठेवले होते त्यातील एक गोळा मी मैद्यामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि आता ही पारी लाटून घेते। तर गोल आकाराचा डबा इथे मी घेतलेला आहे। तर गोल आकाराची पारी लाटून घेते। तर तुम्ही जर लांबट पारी लाटणार असाल तर लांबट असा डबा तुम्हाला इथे घ्यावा लागेल। तर ज्या साईजचा डबा आपण घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पारी आपल्याला बनवायची आहे, म्हणजे काठ व्यवस्थित आपल्याला चिटकवता येईल। तर गरज पडली तर मध्ये मध्ये तुम्ही मैदा लावून ही पारी अगदी पातळ अशी लाटून घ्या। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी ही पारी मी लाटून घेतलेली आहे आणि अगदी सहज ही पारी लाटली जाते। अगदी परफेक्ट पीठ तयार झालं की पारीसुद्धा अगदी व्यवस्थित लाटली जाते। याच पद्धतीने काही गोळे मी लाटून घेणार आहे। तर अगदी पातळ अशी ही पारी आपली बनवून तयार झालेली आहे। तर इथे काही मी लाटून घेतलेले आहे। तर आता आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट करंजी बनवणार आहोत। तर डब्यावरती अशा पद्धतीने आपल्याला पारी ठेवायची आहे। तर पारी जर तुमची छोटी असेल डब्यापेक्षा तर थोडीशी बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायची आहे, म्हणजे चिटकवण्यासाठी थोडंसं काठ शिल्लक राहिलं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला पारी ठेवून घ्यायची आहे आणि आता मधोमध आपल्याला जेवढं हवं तेवढं सारण भरायचं आहे। तर इथे मी साधारण 2 ते 2.5 चमचे सारण यामध्ये भरलेलं आहे। तर आता आपल्याला ही पारी चिटकवून घ्यायची आहे। तर हे सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर ही पारी चिटकवण्यासाठी इथे मी पाण्याचा वापर करणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही दुधाचा वापर केला तरीही चालू शकतं। तर हे पाणी काठाला अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। अर्ध्या भागापेक्षा थोडंसं पुढे आपल्याला हे पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे करंजीचे कोपरे व्यवस्थित चिटकले जातात। तर ही करंजी बंद करून घ्यायची आहे। तर दुसरी बाजू अलगद उचलून या काठावरती हलकंसं पुढे ओढून आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि हे काठ आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। काठ बंद केल्यानंतर हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे किंवा दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तीचं जे पीठ आहे ते काठाच्या बाहेर राहतं आणि करंजी आपली व्यवस्थित आकारात येते।
तर हलकंसं दाबल्यानंतर हे जास्तीचं पीठ बाहेर राहिलेलं आहे ते आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे आणि मस्त अशी ही सुबक आपली करंजी बनून तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी टम्म सारणाने भरलेली गुबगुबीत अशी ही करंजी बनून तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या करंज्या आपल्याला बनवायच्या आहेत। अतिशय झटपट आपण या पद्धतीने ह्या करंज्या बनवू शकतो। कुठल्याही प्रकारचा साचा न वापरता, कोरणं न वापरता कितीही किलोच्या करंज्या अशा पद्धतीने आपण अगदी झटपट बनवू शकतो। या पद्धतीने केलेल्या करंज्या अगदी व्यवस्थित पॅक होतात, त्यामुळे तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीत की सुटणार नाहीत। त्याचबरोबर या करंज्या अगदी सुबक अशा दिसतात। तर इथे काही करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंज्या मी बनवून घेते। करंजी बनवल्यानंतर निघालेलं जे काठ आहे ते अगदी हलक्याशा पाण्यामध्ये आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि अगदी शेवटी हे मळून आपण यापासून करंजी बनवू शकतो। तर इथे मी सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत। करंजी बनवल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या करंज्या झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे या करंज्या सुकणार नाहीत आणि तळताना तेलामध्ये फुटणार नाहीत। तर इथे मी 3 थर देऊन या करंज्या अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत। तर आता या करंज्या आपण तळून घेऊयात। तर इथे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती सगळ्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त खुसखुशीत आणि अगदी चविष्ट अशा करंज्या बनून तयार होतात। तर तेलामध्ये बसतील एवढ्या करंज्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि एक बाजू व्यवस्थित झाली की बाजू पलटवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर ही करंजी अगदी टम्म फुगली जाते, त्यामुळे समोरची बाजू थोडीशी कच्ची राहू शकते किंवा पांढरट राहू शकते। त्यामुळे करंजी थोडीशी समोरची बाजू प्रेस करून आपल्याला ही तळून घ्यायची आहे, म्हणजे सगळी करंजी अगदी छान एकसारख्या रंगावरती तळून होते। तर इथे मी अगदी छान अशा सोनेरी रंगावरती या करंज्या तळून घेत आहे। मस्त अशी ही करंजी तळून झालेली आहे। तर ही काढून घेते। तर तुम्हाला याच्यापेक्षा अगदी हलक्याशा रंगावरती करंज्या तळायच्या असतील तर तळून घेऊ शकता, पण अशा सोनेरी रंगावरती तळलेल्या करंज्या चवीला अगदी खमंग आणि फारच चविष्ट लागतात। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती सगळ्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती जर तुम्ही करंजी तळून घेतला तर अगदी खुसखुशीत अशी करंजी बनून तयार होते। तर सगळ्या करंज्या मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत। मस्त असा सोनेरी रंग या करंजीला आलेला आहे आणि छान एकसारख्या रंगावरती या करंज्या तळून झालेल्या आहेत। तर सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर ही करंजी बनवलात तर अगदी परफेक्ट अशी करंजी तुमची बनून तयार होते। तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या अतिशय महत्त्वाच्या 3 गोष्टी वापरून तुम्ही या करंज्या बनवला तर शेवटपर्यंत अगदी खुसखुशीत या करंज्या राहतात। सारणाने गच्च भरलेली, टम्म फुगलेली, मस्त खुसखुशीत अशी ही एकसारख्या रंगाची करंजी आपली बनवून तयार झालेली आहे। तर एक करंजी तुम्हाला मी तोडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी हलकी फुलकी मस्त खुसखुशीत ही करंजी तयार झालेली आहे। तर अतिशय चविष्ट अशी ही करंजी तुम्हीसुद्धा या पद्धतीने जरूर करून पहा। अतिशय सोपी पद्धत बनवण्याची, अगदी झटपट पद्धत आणि अचूक प्रमाण वापरून ही करंजी बनवलेली आहे। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।